नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आदित्याचं संपूर्ण दिवसाचं मील रुटीन शेअर करणार आहे। आदित्य लवकरच 8 महिन्याचा होणार आहे आणि आता तो पूर्णतः फॅमिली मील रुटीनवरती आहे। म्हणजेच दिवसातून 3 मील्स आणि 2 स्नॅक्स तो घेतो, ज्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असतं। त्याचबरोबर त्याच्या छोट्या भुकेसाठी मिड मॉर्निंग आणि मिड इव्हिनिंगला मी त्याला 2 स्नॅक्स सुद्धा देते। अर्थातच त्याच्या वयानुसार याची क्वांटिटी जरी कमी असली तरी सुद्धा या पद्धतीने त्याचे टायमिंग्स किंवा हे मील रुटीन फॉलो करण्याचा मी नेहमी ट्राय करत असते। सकाळी तो 7:30-7च्या दरम्यान उठतो। उठल्याबरोबर पोट भरून ब्रेस्ट फीडिंग घेतो आणि त्यानंतर मी त्याला फर्स्ट त्याचं मील देते 9-9:30च्या दरम्यान, जो त्याचा ब्रेकफास्ट असतो। या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या रेसिपीज सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। आज ब्रेकफास्टमध्ये मी त्याला बनवलेला आहे हा डोसा। हा डोसा बनवण्यासाठी 2 चमचे मी घेतलेले आहे घरामध्ये बनवलेलं डोसा प्रेमिक्स। याच्या खूप साऱ्या रेसिपीज तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळतील, त्या पद्धतीने तुम्ही ते बनवू शकता किंवा रवा सुद्धा घेऊ शकता। त्यामध्ये मी 1 चमचा घातलेला आहे घरामध्ये बनलेलं छान असं घट्टसर दही, आणि यासोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे इन्स्टंट सेरेलॅक। आता हे इन्स्टंट सेरेलॅक फक्त पेस्ट बनवूनच बाळाला देण्यासाठी नाही, तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। या अगोदर आपण याची रेसिपी शेअर केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। यामध्ये ओट्स आहेत, मखाना आहेत, पोहे आहेत, खूप सारे ड्राय फ्रुट्स आहेत, ज्यामुळे या डोसाचा हेल्दीनेस आणि टेस्ट दुपटीने वाढायला मदत होते। थोडंसं पाणी घालून हे तुम्हाला छान असं एक डोसा बॅटर बनवायचं आहे। खूप जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे पॅन गरम करून ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 1-2 थेंब तेल घातलेलं आहे, टिश्यू पेपरनी वाईप केलेला आहे। तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। त्यानंतर आपण बनवलेलं जे डोसा बॅटर होतं ते यावरती पसरून घ्यायचं आहे। डोसा आपल्याला खूप जास्त पातळ बनवायचा नाही, अगदी थोडासा थिक ठेवायचा आहे, कारण या एजमध्ये बाळाला सॉफ्ट असे पदार्थ देणं गरजेचं आहे। तुम्ही जर डोसा अगदी बॅटर पातळ केला असेल किंवा अगदी थिन असा हा जर स्प्रेड केला तर कुरकुरीत बनतो, जो बाळाला खायला थोडासा त्रासदायक होऊ शकतो। त्यामुळे थोडासा जाडसर असा किंवा थोडासा थिक असा डोसा तुम्हाला इथे स्प्रेड करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूने आलटून पलटून छान असा मीडियम गॅसवरती तुम्हाला हा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही यामध्ये हवं तर खूप साऱ्या भाज्या सुद्धा ॲड करू शकता, ज्यामुळे याचा हेल्दीनेस वाढायला मदत होते। अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना हा बनवू शकता। मी सुद्धा सगळ्यांसाठी हा डोसा बनवला होता, फक्त आदित्याला बनवताना त्यामध्ये हे इन्स्टंट सेरेलॅक ॲड केलेलं आहे। दोन्ही बोटामध्ये दाबून तुम्ही छान असं मॅश करून छोट्या छोट्या तुकड्यामध्ये बाळाला हे देऊ शकता। आदित्यने तर हा खूप जास्त एन्जॉय केलेला आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या बाळाला सुद्धा हा आवडायला मदत होईल। बाळ जसा 8 महिन्याचा होतो तर त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने बाळाला आहार देणं गरजेचं आहे, जेणेकरून बाळ हा हातानेही खाईल, त्याचबरोबर चावून खायला सुद्धा मदत होईल। हा डोसा आदित्यने कशा पद्धतीने एन्जॉय केलेला आहे याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्टमध्ये शेअर करणार आहे। त्यानंतर अराउंड 11-11:30च्या दरम्यान त्याचा येतो फर्स्ट स्नॅक टाईम। जनरली यावेळी मी घरामध्ये उपलब्ध असणारं कोणतंही फळ त्याला देण्याचा ट्राय करत असते। आज मी त्याला ऑरेंज दिलेला आहे। ऑरेंज हे अगदी छान असं गोड आहे, वरची जी कठीण सालं आहेत ते मी काढलेले आहेत आणि आतमधले जे छोटे छोटे गर असतात तर ते मी त्याला देते आहे, जेणेकरून ते एकदम तो गिळणार नाही किंवा छान असं चावून खायला मदत होईल, त्याला ज्युसी वाटेल थोडंसं, आणि त्याला ऑरेंज खूप जास्त आवडतं। जसा त्याला 7 महिने पूर्ण झाले तर त्यानंतर मी त्याला ऑरेंज देते आहे आणि तो खूप आवडीने सुद्धा खातो आहे। ॲज अ फिंगर फूड म्हणून त्याला सुद्धा मी ऑरेंजची एक स्लाइस नेहमी देत असते। आज मी त्याला हे छोटे छोटे असे काप करून दिलेले आहेत। एकदा का बाळ 8 महिन्याचा झाला तर त्यानंतर फळांच्या साली काढणं किंवा फळं उकडून किंवा शिजवून देणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे। जी फळं आपण कच्ची खातो ती कच्चीही देऊ शकता, परंतु ॲपल, पेअर वगैरे आपण या अगोदर जसं शिजवून देत होतं तर तो आता देण्याची गरज नाही, कारण बाळाचं डायजेशन आता छान मॅच्युअर झालेलं असतं। तुम्ही बाळाला आहे अशी फळं देऊ शकता। ऑरेंजमधला ज्यूस सुद्धा मी त्याला दिलेला आहे आणि तो खूप आवडीने हे खातो। ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त ऑरेंज तो इथे घेतो। त्यानंतर येतो त्याचा लंच टाईम। जनरली 2च्या दरम्यान एक झोप त्याची झाल्यानंतर मी त्याला लंच देते। आज लंचमध्ये मी त्याच्यासाठी बनवलेलं आहे स्ट्रॉबेरी ओट्स पॉरिज। हे खूप जास्त हेल्दी आहे, टेस्टी आहे, वेट गेनिंग आहे, बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि पचायला सुद्धा हलकं आहे। तर हे बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा घेतलेले आहेत ओट्स। हे प्लेन पॉरिज ओट्स आहेत, इन्स्टंट किंवा फ्लेवरवाले ओट्स तुम्हाला बाळासाठी वापरायचे नाहीत। हलकेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत, थंड व्हायला ठेवून द्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे, बॉईल करायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे। ओट्स थंड झाले की मिक्सरच्या जारमध्ये घालून तुम्हाला याची हव्या असलेल्या टेक्स्चरमध्ये पावडर करून घ्यायची आहे। मी थोडंसं कोर्स टेक्स्चर ठेवलेलं आहे। त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला जे आपण गरम करायला पाणी ठेवलं होतं तर त्यामध्ये ॲड करायचं आहे। पाणी अगदी उकळत असताना तुम्ही ही पावडर ॲड करू नका, नाहीतर खूप जास्त गाठी बनतात, जे फोडण्यासाठी तुम्हाला आणखी वेळ द्यावा लागतो। यानंतर मी इकडे एक स्वच्छ धुतलेली स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, छान अशी पिकलेली स्ट्रॉबेरी आहे। छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून फोकच्या साह्याने या पद्धतीने मी मॅश केलेली आहे। घरामध्ये उपलब्ध असणारं कोणतंही गोड फळ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। स्ट्रॉबेरी ॲड करत असाल तर हे तुम्हाला शिजवण्याची गरज नाही आहे, असं मॅश करून तुम्ही पॉरिज किंवा बाळाच्या खाऊमध्ये ॲड करू शकता। तोपर्यंत आपल्या इकडे ओट्स हे छान शिजले
शिजलेलं आहे, छान क्रीमी असं याचं टेक्स्चर झालेलं आहे. हलकंसं कोमट झालं की यामध्ये आपण ज्या मॅश केलेल्या स्ट्रॉबेरीज होत्या या तुम्हाला ॲड करायच्या आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची प्युरीसुद्धा करून घेऊ शकता. बनाना, पपई, मँगो हे कोणतंही यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही पाहू शकता इथे स्ट्रॉबेरी ॲड केल्यानंतर या पॉरीजचा कलर, टेक्स्चर खूप छान झालेला आहे आणि याची टेस्टसुद्धा खूप इन्हान्स होते आणि ज्यामुळे लहान बाळाला ते आवडायला सुद्धा मदत होते. आणि बेरीज ह्या लहान बाळांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खूप जास्त गरजेच्या आहेत. आदित्यला तर हे पॉरीज खूप जास्त आवडलेलं आहे. चमचा तोंडाजवळ येण्याच्या अगोदरच तो आ करत होता आणि अगदी पटापट 5 मिनिटांमध्ये हे सगळं पॉरीज त्यांनी संपवलेलं आहे. बाळाला तुम्ही जेव्हा खाऊ देता तर त्यावेळी एकतर बाळाला छान भूक लागलेली असायला हवी, शिवाय बाळाला एक छान असं एन्व्हायरमेंट क्रिएट करून शांत ठिकाणी, डिस्ट्रॅक्शन नसेल अशा ठिकाणी तुम्हाला बाळाला आहार द्यायचा आहे. त्यानंतर जनरली 4-4:30च्या दरम्यान परत त्याला मी एक स्नॅक देते. या स्नॅकमध्ये जनरली मी भाज्या असतील किंवा फळं जे काही आहे ते देण्याचा ट्राय करते. आज जसं मी सांगितलं की घरामध्ये फ्रेश स्ट्रॉबेरीज होत्या तर मी आता परत त्याला स्ट्रॉबेरीज देते आहे. छोट्या छोट्या पीसेसमध्ये मी कट केलेलं आहे, हातामध्ये मॅश करून मी त्याला ही स्ट्रॉबेरी देते आहे. बऱ्याचदा मी त्याला काही भाज्या उकडून सुद्धा, जसं बटाटा असेल, रताळे आहेत किंवा इतर ब्रोकोली वगैरे या पद्धतीने सुद्धा त्याला देण्याचा ट्राय करते. पण जशी त्याची भूक असेल तेवढा. आता इथे एक स्ट्रॉबेरी त्यांनी थोडेसं म्हणजे 4-5 तुकडे इथे ठेवलेले होते. जोपर्यंत तो आ करतो आहे तोपर्यंत मी त्याला देते. कधीही फोर्स करत नाही किंवा त्यांनी खावं असा माझा अट्टहास नसतो. त्यानंतर 7-7:30च्या दरम्यान येतो त्याचा डिनर टाईम. आज डिनरमध्ये मी त्याच्यासाठी बनवलेला आहे व्हेजिटेबल उपमा. हा उपमा खूप जास्त क्रीमी आहे, टेस्टी आहे आणि तेवढाच हेल्दीसुद्धा आहे. हा बनवण्यासाठी मी इथे अर्धा चमचा घेतलेला आहे तूप. कढई थोडीशी गरम झाली की तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा रवा किंवा सुजी. हे आपल्याला छान अशी रोस्ट करून घ्यायची आहे. छान फ्लेवर यायला लागला की त्यामध्ये मी घातलेली आहे 1 पाव चमचा अशी जिरे पावडर आणि थोडीशी हळद. तुम्ही इतर मसालेसुद्धा घालू शकता. बाळ मोठं असेल तर छान अशी फोडणीसुद्धा देऊ शकता, काही हरकत नाही. परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे किंवा थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आहे जेणेकरून याच्या गुठळ्या बनणार नाहीत. याचा हेल्दीनेस आणखी वाढवण्यासाठी आपण यामध्ये काही भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा ज्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या भाज्या यामध्ये घालू शकता. यामध्ये मी घातलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली पालक. तुम्ही गाजर, बीट, कॉलीफ्लॉवर असं कोणतेही जे काही भाज्या तुमच्याकडे उपलब्ध आहेत तर त्या यामध्ये घालू शकता. यासोबतच मी यामध्ये घातलेला आहे बटाटा. हा बटाटा मी ऑलरेडी उकडून घेतलेला होता. उकडला नसेल तर तुम्ही अगोदर या पाण्यामध्येही उकडून घेऊ शकता किंवा बारीक कट करून तो यासोबतच शिजायला ठेवू शकता. छान असा तोही मॅश करून घेतलेला आहे आणि यामध्ये छान ब्लेंड केलेला आहे. थोडा वेळ आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. टेक्स्चर थोडंसं पातळ ठेवायचं आहे कारण थंड झाल्यानंतर रवा हा थोडा घट्टसर बनतो आणि बाळासाठी ते खूप घट्ट होऊ नये यासाठी पाण्याचा वापर तुम्हाला थोडासा इथे जास्त करायचा आहे. तर असं हे आपलं इन्स्टंट असं व्हेजिटेबल उपमा किंवा उपीट तयार झालेलं आहे, जे खूप छान दिसतं आहे. कलरसुद्धा छान आहे, तेवढंच टेस्टी आहे, हेल्दी आहे, क्रीमी आहे आणि बाळाला आवडेल असंच हे आहे. इथे तुम्ही पाहू शकता आदित्यसुद्धा किती आवडीने हे जे उपमा आहे किंवा उपीट आहे हे खातो आहे. अर्ध्यापेक्षा जास्त उपमा त्याने इथे संपवलेला आहे. या मिलसोबतच तो ब्रेस्ट फिडिंग सुद्धा घेतो. जेव्हा जेव्हा तो डिमांड करतो तर त्यावेळी मी त्याला फिडिंग सुद्धा करत असते. तर अशा पद्धतीने आहे आदित्यचं मील रुटीन. तुमच्याही बाळाचं या पद्धतीने मील रुटीन आहे का? मला कमेंटमध्ये जरूर सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.